मार्क लिहिलं धडस खबर 5 अध्याय थे होल्यापై యేసున తెనాచి శిష్యులు తెభాయచ బగలి గెరాసీనీయులు రవాచే ప్రాంతమాలే గెలి त्याई पडव्यातून उतरल्यापై संघस दैद्धरला एकला समाधुलातून येसूत एदरुंग घेवाले आलं थे समाधुलात स्वतःच त्यात कोणीस गोलसुलाकून बांधुखल सकेनायस गेली किटलेकी मजील त्याच्या हाताना आले पायाना आले भेड्या घालून बांधिंचले काही थे त्याच्या हातानाचं भेडनात तोडून टाकून पायानाचं भेडनात तुकडाल तुकडाल केलन त्यालागी कोणीस त्यात धरून घेऊ सकेनायस गेली थे रात वीर समाधुलात राहावाचं डोंगरनात राहून कव्वरच्या कीकल घालत गोटे नाकून त्याचं थे अंगाले दुःख करून घेत राहिलं थे येसू तर दूरचून देखून धावा लागून येऊन त्यांना पुढं टोंगरेनावर राहून घेणारती केलन येसू सर्वोन्नतुड झाले देवाचे लेका मागून तुल्ले काय भने मत्त बाध नको घालू म्हणून देवाचे नवार तुल्ले ओट्टू घालता म्हणून घट्ट कीकल घातलन काहाले म्हटल्या येसू त्यात देखून वाईटच्या आत्म्या ते मनसात सोडून बाहेर ये म्हटलन अजून तुझं नाव काय म्हणून त्यात हटकलन माझं नाव सेना आम्ही जुग जण म्हणून ते जवाब दिलन हे दैत धरलं हे देशातून त्यांत नोक्क धडावं म्हणून किटकी बसमी लाडून घेतलन तेत्ती डोंगरनाजवर एक मोठं डुकरनाचं मांदा चरत राहिलं तवर हे दैत्यनाचे आत्मलाख्ये त्यांना संग आम्ही डुकरनाथ जायेसी अंत त्यात धडून दे म्हणून बसमी लाडून घेतला संघस येसू त्यांत जा म्हणून सांगताने ह्या अपवित्र आत्मल माणसातून बाहेर येऊन डुकरनाथ गेले तवर ते मांदा डोंगरावरतून धावा लागून जाऊन समुद्रमात पडून मरून गेले हे मांद्यात जबर जबर 2000 डुकर हात तवर डुकरनाथ राखाची धावा लागून जाऊन ते संगत गवाटल्यानं आले सांगला काय जरगलं की देखाय म्हणून त्याई तेत्ती आले त्याई येसू जबर आले तवर सेना मनाचं दैत धरलं ते माणूस फडकी लेवून धडचं बुद्धेकून बसून राहणं चवून घेतला त्यासाठी गवाटल्यानं आले भेव लागलं जरगल्या आता पुराग देखली दैत धरले आले जरगल्या गुरचून डुकरना गुरचून त्यांना आख्यानले सांगला तबर त्याई त्यांचे प्रांताला आता सोडून जाई म्हणून येसू तर बसमी लाडून घेतला अजून येसू पडव्या व्यक्ताने दैत धरलं ते माणूस तू संग येतं म्हणून बसमी लाडून घेतला पण येसू त्यात नाही येऊ देवा त्याला बदल तुला घरी जाऊन प्रभुत्वावर जाली पडून मोठे कामं करलान म्हणून तुझे ना संग सांगू म्हटलान त्याला हे जाऊन येसू त्याले एवढं मोठं काम करलान की 10 पटनालाचे नाले प्रचार केलान तवर अख्ख्यानले किती की आश्चर्य मनवलं येसू अजून पडव्यात वेगून तेव्हायचं बगली चेरले तवर जुगजन पजा गुंपूजनी आली त्यांना समुद्रमाचे ओट्टुले हाये तवर युदुल आराधन करायच्या जाग्याचा अधिकारी एकला येऊन येसू तर देखून त्यांनाचे पयनापै सागीला पडलं हे अधिकारीचं नाव याईरू अजून त्यांना धडस म्हणून सुकून येसू संग माझी लहान लेकीन मरेशी हाये तुला येऊन तिम्यावर तुझा हात मांड तिम्या वाचते म्हणून बसमी लाडून घेतलान येसू त्या संग जाताने मोठं पजाचं गुंपू त्यांना मग्ग गेलं पजा त्यांनावर पडेसी हिमलत येतात 12 सालांना पैसून रक्कस पडक होवाची एकली बायको हे पजाच्या गुंपूत आहे तिम्या जुग जण वैतकिनापाई गेली पण तिम्याचं बाधा कमी नाही हवा आणि तिम्यापाई राहिला पैसा अख्खाई खर्च करून घेतलान बोले काहीच प्रयोजनम नाहीस हे बाधा आणि किटलं अधिक होलं तिम्या येसू गुरचून ऐकून त्यांना ते फडकी हबल्ल्याक होईल मी पुरागा धड होतं म्हणून घेऊन त्यांना मग येऊन त्यांनाचं फडकं हबललन संगच तिम्याचं रक्कस फडकं होणं आगून गेलं तिम्या पुरागा धड होल्याच्याने तिम्याला चवलं तवर येसू त्यांनातून शक्ती बाहेर गेलं म्हणून चवून घेऊन पजाच्या गुंपूकड फिरून देखून माझ्या फडक्यात हबल्ली कोण म्हटलन त्यालागी त्यांनाची शिशुलू पजाच्या गुंपू तू तर हेमलत तू वधर पडतात ना होल्याक्तन कोण हबल्ला म्हणून खाले हटकता म्हणून म्हटला पण येसू त्यांना तर कोण हबल्ला की म्हणून चवून घेवाले सहीक देखलान तवर थे बायको तिम्याला जरगला अख्ख चवून घेऊन
भेवाकून वनकत येऊन त्यांना पुढं सागिला पडून तिम्याला काय जरगलं की अख्खई त्यांनाले सांगलन. त्यांना तिम्या संग भया तुझं विश्वासम तू धड करलन समाधानमाकून जेई तुझं रग जाऊन तुना आता धड होलीस म्हणून सांगलन. येसू अजून बोलत राहताने युदुल आराधना करायच्या जाग्याचा अधिकारी झाले यायुरूच्या घरचून इथली जण माणसं येऊन यायुरू संग तुझी लेकीन मरून गेले आता गुरुजी तर लहाकीपांना कहाले म्हटला. तवर येसू त्याई म्हटले आता ऐकून लेख करनायचं युदुल आराधना करायच्या जाग्याचा अधिकारी संग भिऊ नको नमकं मात्रम ठेवू म्हणून सांगलन. येसू पेतुरूत याकोबूचा भाऊ झाले योहानू पर शिवाय अजू कोणातच नाही येऊ देवा. यायुरूच्या घरी आल्यापायी तेत्ती राहिली बोड्डा रडत लोल्या करत राहणं येसू देखून त्यांना घरात जाऊन त्यांसंग काहले बाधा पडता काहले रडता ती म्या नाही मरून जावा आपण जप्पेकून हाय म्हणून म्हटलान. होल्या त्याई त्यांना आता हेळना केला. येसू त्यांत अख्ख्यात बाहेर धाडून ती म्याच्या बापात मायेत आणि त्यांना संग राहिले शिशुलात संग धरून घेऊन ती म्या राहिले आखाड्यात गेलं. ती म्याचा हात धरून घेऊन ताली ताकू मी म्हणून म्हटलान. ते गोठीले लहाने मीन सांगता उठू म्हणून अर्थम. ती म्या संगच उठून चालणं सुरू केलन. ती म्याचा एडू 12 साल. हे देखून अख्खी जूग आचार्य पडले. हे संगती गुरचून कोणालेच नको सांगाव म्हणून खचितमान आज्ञा दिलन. अजून ती म्या खवाले काय तन द्या म्हणून त्यांना सांगलन.